भरलं वांगं किंवा खारं वांगं तुम्ही अनेक प्रकारे बनवलं असेल किंवा खाल्लं असेल, परंतु आज मी एकदम वेगळ्या पद्धतीने म्हणजे माझ्या आईच्या पद्धतीने किंवा आजीच्या पद्धतीने आज खारं वांगं बनवणार आहे. अत्यंत चवदार आणि चविष्ट होतं. तोंडाला जर चव नसेल तर ह्या वांगं खाल्ल्यामुळे लगेच तोंडाला चव येईल इतकं चविष्ट हे वांगं तयार होतं. करायला म्हणताल तर अगदी सोपी पद्धत आहे बनवण्याची. ज्यांना वांगं आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील जेव्हा बनवताल या पद्धतीने. चला तर मग वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे मी काही गावरान वांगी घेतलेली आहे, तर ती अशा प्रकारे काटेरी आहेत. वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. त्यानंतर आपण वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी इथे काही खोबऱ्याचे काप घेतले, धने घेतलेले आहे, 1 चमचा तीळ आणि 1 चमचा खसखस घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे. आता आपले सगळं वाटण अगोदर भाजून घ्यायचं आहे, त्यानंतर वाटण करायचं आहे. त्यासाठी मी गॅसवरती तवा ठेवला आहे. तवा गरम झाला की यामध्ये तेल टाकून खोबरं टाकून घ्यायचं आणि खोबरं छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर खूपच छान ही भाजी तयार होते. ज्यांना वांग्याची भाजी आवडत नाही ते सुद्धा खरंच मागून आवडीने खातील. एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने. खोबरं भाजलेलं आहे त्यामध्ये लगेच धने टाकून घ्यायचे, कारण धने भाजायला कमी वेळ लागतो. त्यामुळे मी लगेच खोबऱ्यामध्ये धने टाकून घेतलेले आहे आणि दोन्ही भाजलं की लगेच काढून घ्यायचं. खूपच चवदार ही वांग्याची भाजी तयार होते. म्हणजेच खारं वांगं माझी आजी बनवायची, त्यानंतर आईसुद्धा अशाच प्रकारे बनवते. त्यानंतर हिरव्या मिरच्यासुद्धा टाकून घेतल्या आणि तीळ आणि खसखससुद्धा टाकून घेतलेली आहे. आता तीळ आणि खसखस अगोदर एका साईडला घेऊन भाजून घ्यायची आहे. त्यानंतर मग मिरच्या भाजून घ्यायच्या, किंवा तुम्ही खोबऱ्याच्या अगोदर तेल न टाकता तीळ आणि खसखस भाजून घेऊ शकता. तर इथे खसखस आणि तीळ भाजून झाले, काढून घेतलेलं आहे. त्यानंतर मिरच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि मिरच्या देखील भाजून घ्यायच्या आहेत. टिफिनसाठी सुद्धा चांगलाच पर्याय आहे. तुम्ही टिफिनसाठी सुद्धा अशा प्रकारचं भरलं वांगं म्हणजेच खारं वांगं बनवून देऊ शकता. त्यानंतर यामध्ये मूठभर शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत. वाटण सगळं भाजून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची. मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाणी न घालता याचं बारीक वाटण तयार करायचं आहे. जास्त बारीक देखील करायचं नाही आणि जाडसुद्धा ठेवायचं नाही, तर मिडियम ठेवायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि पाणी न घालता याचं वाटण तयार केलेलं आहे. तर ते वाटण अशा प्रकारे बनवून घेतलेलं आहे, बघू शकता. तर आता यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आणि आपण वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, ते नंतर कट करून घ्यायचे आहेत. चला तर कोणते मसाले गेले आहेत ते सुद्धा बघूयात. इथे मी थोडीशी हळद टाकून घेतली, अर्धा चमचापेक्षा सुद्धा कमी लाल तिखट, गरम मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा. त्यानंतर कांदा लसूण मसाला टाकला. मसाले अगदी कमी प्रमाणामध्ये मी इथे वापरलेले आहेत. तोपर्यंत आपण वांगे सुद्धा चिरून घेऊयात. तर अशा प्रकारे 4 भागामध्ये वांगे आपल्याला कट करून घ्यायची आहेत. तर अशी केली की म्हणजे किडकं वगैरे किंवा खराब असेल तर ते लगेच दिसतं. तर सगळी वांगी मी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे. आता ते मसाले टाकून घेतलेले होते, पावडर मसाले वाटणामध्ये, ते सुद्धा मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला हे वाटण जे आहे ते वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तीळ आणि खसखस टाकल्यामुळे वांग्याची चव ही दुप्पट लागते. त्यामुळे नक्कीच खसखस आणि तीळ 1-1 चमचा टाकू शकता. त्यानंतर हे वाटण जे आहे ते वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे वाटण भरायचं आहे. तर अगोदर 2 भागामध्ये, नंतर दुसऱ्या 2 भागामध्ये अशा प्रकारे भरायचं, म्हणजे वांग्याला व्यवस्थित मसाला लागतो आणि वांगं गिळगिळ न लागता एकदम चविष्ट आणि चवदार लागतं. तर आता वांग्यामध्ये सगळा मसाला मी अशाच प्रकारे भरून घेणार आहे. तर बघू शकता सगळा मसाला मी वांग्यामध्ये भरून घेतलेला आहे. तर ते वांगे अशा प्रकारे दिसत आहे आता. चला तर मग लगेच आता आपण शिजायला टाकूया. तर इथे मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे गॅसवरती. आता यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये लगेचच वांगी टाकून घ्यायची. आता तेलामध्ये कोणतेही मसाले टाकायचे नाही, डायरेक्ट वांगे आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे आहेत. सगळी वांगी मी आता तेलामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला हे 10 मिनटं अशीच तेलामध्ये परतून घ्यायची आहे, कमी गॅस ठेवून. आता वांगी तळत असताना किंवा मग शिजत असताना आपल्याला यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही. आपण पाणी टाकणार आहोत ते शेवटी टाकणार आहोत, परंतु तेलामध्ये अगोदर शिजली की खूपच चविष्ट ही वांगी तयार होतात. तर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे तेलामध्ये. आता झाकण ठेवून घ्यायचं आहे. एक 10 मिनटं असंच झाकण ठेवायचं आहे. अजिबात वांग्याचा मसाला जळत नाही किंवा खालीसुद्धा लागत नाही. तर मी झाकण ठेवलं आहे 10 मिनिटांसाठी. 10 मिनिटानंतर आपण झाकण खोलून बघूयात. बघू शकता किती छान अशी वांगी आपली तेलामध्ये छान अशी परतून निघालेली आहेत. आता यामध्ये जो उरलेला मसाला होता तो देखील टाकून घ्यायचा आहे आणि छान असं 1-2 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. तर अशा प्रकारची भाजी नक्की बनवून बघा. खारं वांगं मुलंसुद्धा आवडीने खातील. खूपच चविष्ट ही भाजी तयार होते.
एकदम गावरान पद्धतीने बनवलेली आहे. पूर्वी आजी माझी अशी बनवायची, त्यानंतर आईसुद्धा अशाच प्रकारे बनवते. त्यामुळे वांग्याची चव ही खूपच छान लागते. अजिबात वांगं हे गिळगिळ लागत नाही किंवा कडवट देखील लागत नाही. त्यामुळे नक्कीच बनवून बघा तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने. आता सगळं वाटण छान असं परतून झालेलं आहे. आता यामध्ये एक वाटी भरून म्हणजे अर्धी वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे. तुम्हाला जर पाणी जास्त ठेवायचं असेल तर तुम्ही एक वाटी भरून पाणी टाकू शकता. अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. पुन्हा मिक्स करून घेतलं आणि पुन्हा झाकण ठेवून राहिलेली वांगी आपण अर्धवट शिजलेली होती ती शिजवून घेणार आहोत. तर अगदी 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. छान अशी वांगी शिजलेली आहेत तेलामध्ये अगोदर. 5 मिनिटांनंतर झाकण खोलून बघितलं, बघू शकता किती छान असं वांगं तयार झालेलं आहे. एकदम परफेक्ट असं शिजलेलं आहे. आता सगळं मिक्स करून घेऊयात आणि नंतर गॅस बंद करून घेऊयात 1-2 मिनिटानंतर. तर वांगं छान असं शिजून निघालेलं आहे. खूपच चविष्ट झालेलं आहे. वास एकदम घरामध्ये दरवळत आहे. वांग्याची भाजी किंवा वांगं न खाणारे सुद्धा आवडीने खातील. तुम्ही नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने. तर आता इथे गॅस बंद केलेला आहे. आता चपाती देखील बनवलेली आहे. चपातीसोबत, भाकरीसोबत सुद्धा छान लागतं. इथे वांगं एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही खाऱ्या वांग्याची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने खारं वांगं नक्की बनवून बघा. चला तर मग आता प्लेटमध्ये वांगं काढून घेऊयात. आता थोडंसं थंड झालेलं आहे. एकदम कोरडं देखील नाही. बघू शकता थोडासा मसाला ओलसट आहे. त्यामुळे खूपच छान चविष्ट लागतं हे वांगं. चला तर मग आता प्लेटमध्ये काढून घेऊयात. यासोबत भाकरी आणि चपातीसुद्धा छानच लागते. आता प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे मस्त खारं वांगं. यासोबत गरमागरम चपाती घेतलेली आहे. एकदम मस्त वांगं झालेलं आहे. तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने नक्की बनवून बघा. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. अगदी तोंडाला पाणी सुटेल एवढी चविष्ट ही वांग्याची भाजी तयार झाली आहे. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत.